नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघता LS मराठी. आणि आता मेन आपण मुंबई गोवा महामार्गामध्ये वरती आहोत आणि कोकणामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र तुम्हाला LS मराठीच्या माध्यमातून महामार्गावरती नेमका कसा भोंगळ कारभार चाललाय ते तुम्हाला दाखवते. माझ्या पाठीमागे बघितलं हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि ह्या मुंबई गोवा महामार्गावरती अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे, अनेक ठिकाणी हायवेला भल्या मोठ्या भेगा गेलेल्या आहेत. पण ह्या भेगा बुजवण्यासाठी, त्याच्यावरती मलमपट्टी करण्यासाठी KTL आहे, त्यांनी कशी शक्कल चालली तुम्हाला दाखवतो. सिमेंटनी ह्या भेगा भरलेल्या आहेत. तुम्ही बघितलात तर हे सिमेंट टाकून ह्या भेगा भरलेल्या आहेत आणि ह्या भेगा भरून हे सिमेंट किती दिवस टिकल असा देखील सवाल आता इथले प्रवासी करत आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की हजारो कोटी रुपये खर्च करून हायवे बनवायचा आणि त्या हायवेला भेगा पडल्यावरती 400-500 रुपयाचं सिमेंट लावायचं आणि तात्पुरती मलमपट्टी करून प्रवाशांच्या जीवाशी खेळायचं असा देखील सवाल इथल्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी केलाय. मुंबई गोवा महामार्गावरती चालणाऱ्या घटना नेमका कधी थांबणार आणि जे प्रशासन आहे ते हायवे प्रशासनावरती कधी कारवाई करणार आणि अशा ज्या सातत्याने ज्या घटना होत आहेत या घटना कधी बंद होणार याकडे प्रशासन कशा प्रकारे लक्ष देणार, नेमके प्रशासन कशा प्रकारे कारवाई देणार, आता हे बघण्यायोग्य आहे. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LS मराठीसाठी खेड.